एडीएन टीवी न्यूज़ में आपका स्वागत। मैं सुबीर खान। आइए दिखाते हैं आज की इस खबर को। संकेत भोसले हत्याकांड में मुलजिमों को फांसी दी जाए, न्याय मांगनी यलगार मोर्चा आज एडवोकेट किरण चन्ने के नेतृत्व में शिवाजी चौक से 4 बजे निकाला गया। ये मोर्चा बंजारपट्टी नाका होते हुए प्रांत कार्यालय पहुंचा। इस मोर्चे में बड़ी संख्या में महिलाएं व पुरुष शामिल रहे। हत्यारों को फांसी दो, एकनाथ शिंदे सरकार के खिलाफ जमकर नारेबाजी की गई। इधर किरण चन्ने, श्यामदादा गायकवाड़ प्रांत अधिकारी के न होने पर इनका भी निषेध किया। फिर इसके बाद डीसीपी ऑफिस पहुंचे, वहां डीसीपी साहब को ज्ञापन सौंपा। उसके बाद भीम सैनिकों को संबोधित करते हुए श्यामदादा गायकवाड़ और एडवोकेट किरण चन्ने ने क्या कहा, आइए दिखाते हैं इस खबर को।
प्रकार आहे. आपल्यावर वॉच ठेवायच्यासाठी पोलिसांनी पाठवलंय. हे ड्रोन मेला होतो जेव्हा संकेतला तो हरामखोर धोत्रे आणि त्याची गँग किडनॅप करून घेऊन गेली तेव्हा पोलिसांचे ड्रोन होते कुठे त्याचा सवाल विचारण्यासाठी आम्ही आलो. तेव्हा आम्ही ठरवलं त्या धोत्रेचे आम्ही कधी मुद्रे करू हे पोलिसांना पण कळायचं नाही. आम्ही ठरवलं पोलिसांनी जरी काही केलं नाही आणि आम्ही ठरवलं तर त्याचा एकही अड्डा भिवंडीमध्ये आम्ही टिकून देणार नाही, उद्ध्वस्त करू शकतो. पण ही तुम्हाला शेवटची पोलिसांना संधी आहे. त्या सगळ्या झोपडपट्ट्यांच्या मध्ये जो आमचा दलित बांधव राहतो त्यांच्या मुलांना अशा पद्धतीनं 3-3, 4-4 मुलांना अत्यंत क्रूरपणे मारलेला आहे. त्याचा हिशोब मागण्याच्यासाठी आपण इथं आलो. आणि आपण काय पोलिसांच्या ताकदीच्या बळावरती आलो त्यांच्याकडे याचना करण्यासाठी नाही आलो. त्यांना आम्ही इशारा देण्यासाठी आलो केले पाहिजे. आणि आपली प्रत्येक गोष्टी फुले शाहू आंबेडकरांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा बालेकिल्ला झाला पाहिजे, अण्णाभाऊंचा बालेकिल्ला झाला पाहिजे. प्रत्येक आपल्या वस्तीमध्ये आपली वस्ती म्हणजे लवजी वस्त्रांची तालीम झाली पाहिजे. याच्या पुढे जय भीम बोलणारा मार खाणार नाही तर जय भीम बोलणारा अत्याचाराने ठोकून काढणार याच्यासाठी इशारा देण्यासाठी आम्ही आलो. आणि आम्ही आयुष्यभर स्वतः अंगावरती जखमा झेललेल्या आहेत आणि अत्याचारी लोकांना ठोकून काढलेल्या 50 वर्ष ताकद आम्ही केवळ बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून आलात त्याबद्दल मी संयोजक म्हणून आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. मी प्रांतांना भेटायला शिष्टमंडळ घेऊन गेलो परंतु प्रांतांना दलित मुलाच्या हत्येचं काही पडलेलं नाही. या लोकांना फक्त दलाली कशी करता येईल, पैसे कसे कमवता येतील याच्यासाठी यांची ससे ओलपट असते. पण भिवंडीची कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे याच्याबद्दल यांना शरम देखील वाटत नाही. म्हणून मी त्यांचा या ठिकाणी निषेध करतो. मी आपल्याला विनंती करतो की आम्ही जेव्हा एखादं प्रकरण हातात घेतो त्याला तडीस नेऊन ठेवतो तोपर्यंत शांत बसत नाही. कारण आमच्या रक्तामध्ये बाबासाहेब आहे आणि बाबासाहेबांचा बाप आहे. आमचा बाप शिंदे नाही ना आमचा बाप मोदी नाही. ज्यांचा कोणाचा बाप मोदी असेल, ज्यांचा कोणाचा बाप देवेंद्र फडणवीस असेल आणि ज्यांचा कोणाचा बाप एकनाथ शिंदे असेल तो हरामखोर फक्त समाजाची दलाली करेल, समाजाला न्याय देणार नाही. म्हणून दलालांपासून ही हत्याकांड वाचवा, आपला समाज वाचवा, आपलं कुटुंब वाचवा. तेव्हाच आपल्याला न्यायालयात न्याय मिळेल आणि पोलीस यंत्रणाही न्याय देईल. पोलीस यंत्रणेला माहित असतं की हे किती बोंबालले ते यांच्यात पण काही भाडखाऊ लोक आहेत. हे साक्षीदार फोडतील, या आरोपींना जामीन देण्यासाठी मदत करतील. हे भिवंडी शहरातील राजकारण्यांना, भिवंडी शहरातल्या पोलिसांना माहीत झालेलं आहे. म्हणून ते दलितांच्या हत्याकांडामध्ये अत्यंत असंवेदनशील असतात. आता ते ड्रोन आपल्यावर फिरवतात. माझी डीसीपीना विनंती आहे की ते धोत्रे नावाच्या कुत्र्याचे कुठं कुठं अड्डे आहेत अंमली पदार्थांचे तिथं पण एकदा ड्रोन फिरवा. की त्याची बहीण, त्याच्या बहिणी, त्याचे भाचे एका निष्पाप मुलाची हत्या करून कुठं फिरतात तिथंही ड्रोन फिरवा. मला सांगत होते की आज पोलिसांच्या समोर म्हणे त्यांनी घर खाली केलं. आपलं रक्त मेलंय का? उद्यापासून 4 दिवसाचं अल्टिमेटम दिलंय. उद्यापासून बायकांनी आमच्या आई बहिणीला लक्षात ठेवायचं. जिथं पण हे आरोपी भेटतील यांना तुडवायचं आणि पोलीस स्टेशनला घेऊन मला फोन करायचा. काय पोलीस कलम लावतील ते बघू आपण. चला, आमची माणसं मारतायत, तुम्हाला किंमत नाही.
आम्ही शांत आहोत म्हणजे काय तुम्हाला वाटते की आम्ही काय लढाऊ नाहीत? साल्या आमच्या वस्तीत जर आले तर परत जात नाहीत, हा आमचा इतिहास आहे. आम्ही मार खाणारे नाहीत. आमच्या वस्तीत घुसले होते 3 तारखेला, 3 जानेवारीला कुत्र्यासारखे मारले, कुत्र्यासारखे मारले. आम्ही 15 दिवस जेलला होतो, पण आम्ही मार खाणारे नाही. आणि मार खाणारे बनू नका, तुमचा जामीन मी फुकट करेन.